नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि पुण्यापासून 45 किलोमीटर अंतर असणारं भुलेश्वर मंदिर आज आपण पाहणार आहोत। आता मी सध्या 4 किलोमीटर दूर या भुलेश्वर मंदिराच्या पायथ्यालाच आहे। आता इथून आपण हा मार्गसर करून भुलेश्वर मंदिर पाहणार आहोत। हे मंदिर विजयनगर साम्राज्याची जे राजा होते कृष्णदेवराय त्यांनी बांधलेलं आहे असं म्हटलं जाते। तर चला तर आज पाहूया हे भुलेश्वर मंदिर। भुलेश्वर मंदिर हे अत्यंत सुंदर शिल्पकलेचा एक नमुना आहे। या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला प्राचीन काळात गेल्यासारखे जाणवेल। 13व्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंथी मंदिरे निर्माण करण्यात आली। याच शतकाच्या मध्यास भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे। लढाईच्या काळात बऱ्याच मूर्तीची तोडफोड करण्यात आली होती। या मंदिरात स्त्री रूपातील गणपतीची मूर्ती आहे। गाभाऱ्यात शिवलिंग आहे। या मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात। अर्धखुला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा हा मंदिराचा तलविन्यास आहे। मंदिराच्या आवाराभोवती असलेल्या भिंतीला 16 देवकुलिका आहेत। या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती व पाकळ्या सदृश आहे। इतर हेमाडपंथी मंदिराच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे। मंदिराची मूळ बांधणी 13व्या शतकातील असून सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे 18व्या शतकातील मराठी शैलीतील आहे। 18व्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एका छताखाली आले। अन्य शिवमंदिरापेक्षा येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात। कीर्तिमुखे उंबरठ्याच्या मध्यभागी न काढता दोन्ही अंगास कोरलेली आहेत। देवळाभोवती असलेल्या ओवऱ्यामध्ये अनेक देवतांच्या मूर्ती असून काही ओवऱ्या रिकाम्या आहेत। मुख्य सभामंडपाच्या भोवती असलेल्या अर्धभिंतीवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत। महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरापेक्षा इथे जास्त ठसठशीत व रेखीव आहेत। असा हा छोटासा व्हिडिओ होता। तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करा।